अध्यात्म आणि समाजकार्य यांचा संबंध काय? चला ग्रामगीतेतून समजून घेऊया. सुरुवात होते एका सुंदर विचाराने की संपूर्ण विश्व हे एकाच दैवी शक्तीने जोडलेलं आहे. पण मग एक अडचण समोर येते, कारण मानवी जीवन तर स्वार्थ आणि मतभेदांनी भरलेलं दिसतं. तर हा जो आदर्श आणि वास्तव यातला फरक आहे ना, ग्रामगीता तोच भरून काढायचा प्रयत्न करते. इथेच लेखकाला साक्षात्कार होतो. एकतेचा शोध बाहेर नाही तर अगदी जवळून सुरू करायला हवा. म्हणजे विश्वाला समजून घेण्याचा प्रवास स्वतःपासून सुरू होतो आणि गाव हा त्यातला महत्वाचा टप्पा आहे. गाव म्हणजे फक्त एक जागा नाही, तर संपूर्ण जगाचं एक छोटंसं रूप, एक नकाशाच जणू. आणि ह्याच साक्षात्कारामुळे श्रद्धा आणि कृतीबद्दल एक नवा विचार समोर येतो. या नव्या संकल्पनेत गावच मंदिर आहे, गावातले लोकच देव आणि त्यांची सेवा हीच खरी पूजा. पण मग एक प्रश्न येतोच की देवावर अवलंबून राहण्याने माणसे निष्क्रिय बनतात का? ग्रामगीता म्हणते आळशी लोक कर्तव्य टाळायला श्रद्धेचा आधार घेतात. दोष श्रद्धेचा नाही. म्हणून ग्रामगीता देवाची व्याख्याच बदलते. देव म्हणजे निष्क्रिय नाही, तर एक कृतिशील शक्ती आहे. म्हणजे देव हे कर्तव्याचं, न्यायाचं आणि सामाजिक बदलाचं एक प्रतीक आहे. याचा सरळ अर्थ आहे, श्रद्धेचं खरं माप प्रार्थनेत नाही तर आपल्या कामात, आपल्या कृतीत आहे. आणि मग येतो एक क्रांतिकारी विचार. समाजासाठी काम करणारा नास्तिक सुद्धा खरा भक्तच आहे. संदेश अगदी स्पष्ट आहे. जर आसपासचा समाज दुःखी असेल तर वैयक्तिक ज्ञानाचा काही उपयोग नाहीये. शेवटी ग्रामगीता एक विचार करायला लावणारा प्रश्न समोर ठेवते. सर्वात पवित्र जागा मंदिर नाही, तर आपला समाज असेल तर